असा एकही दिवस नाहीये की ज्या दिवशी या देशामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या नाही। ही एक सामूहिक साधना आहे, ती एक व्यवहारिक साधना आहे। ती वैयक्तिक जीवनामध्ये जसं अमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो, त्याचप्रमाणे सामाजिक जीवनामध्ये सुद्धा फार मोठी क्रांती होण्यास हजारो लाखो लोक सुटाबुटात राहतील, चांगले गरम कपडे घालतील, प्रत्येक काळामध्ये स्वतःचं रक्षण करतील, अशी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी केली। ही व्यवस्था म्हणजे करुणा। साहेब आंबेडकर एवढी मोठी क्रांती केली बाबासाहेबांनी, ही क्रांती का करू शकले याचं एकमेव कारण त्यांनी स्वतःला वडिलाच्या ठिकाणी ठेवलं आणि म्हणून एवढी मोठी क्रांती करू शकले। आम्ही मात्र स्वतःला वडिलाच्या ठिकाणी ठेवत नाही आणि म्हणून आम्ही योग्यपणे आपल्या क्रांतीला यशस्वी करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी आम्ही पैदा न होता, रमाबाईच्या पोटी पैदा न होता, त्यांनी आम्हा सगळ्या शेमड्या लोकांना आपला लेकरू समजलं। बाबासाहेबांनी, रमाबाईंनी आम्हा सगळ्या लोकांना आपला लेकरू समजलं आणि लेकरू समजून जेव्हा की आमचा जन्म त्यांच्या घरी झाला नाही, आमचा जन्म राजगृहात झाला नाही, आमचा जन्म रमाबाईच्या पोटी झाला नाही, तरी पण त्यांनी आम्हाला लेकरू समजून आमच्या हक्क अधिकारासाठी संपूर्ण जीवन त्यांनी प्राणपणाला लावलं। अर्थ असाच होतो। म्हणून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाची शिकवण समजून घेत असताना आपण सावध राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे, एव्हरीवेअर एनी टाइम आपण सावध असलं पाहिजे। असा एकही दिवस नाहीये की ज्या दिवशी या देशामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या नाही। असा एकही दिवस नाहीये, रोज बलात्काराच्या घटना घडतात, पण आपण मात्र कामे सुमिच्या चारा बेरमनी शिक्षा पदम समाधियामी हे शील ग्रहण केल्यानंतर हे शील 3 अर्थाने आपण ग्रहण केलेलं आहे की या देशामध्ये अन्याय, अत्याचार, बलात्कार असं होणार नाही। यासाठी आम्ही कारण निमित्त होता कामा नये याचं भान ठेवून आम्ही जगायला पाहिजे, परंतु तसं होत नाही। आणि म्हणून आपण पंचशील ही एक सामूहिक साधना आहे, ती एक व्यवहारिक साधना आहे। ती वैयक्तिक जीवनामध्ये जसं अमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो, त्याचप्रमाणे सामाजिक जीवनामध्ये सुद्धा फार मोठी क्रांती होण्यास सहाय्यक आहे। या ठिकाणी वेरमणी हा प्रत्येक शिलामध्ये हे नाव आहे। वेरमणी विरत असणे, विरत असणे कशापासून? त्या गोष्टीपासून विरत असणे की जे स्वतःच्या कल्याणासाठी सहाय्यक नाही आणि इतरांच्या कल्याणासाठी पण सहाय्यक नाही, समूहाच्या कल्याणासाठी सहाय्यक नाही, अशा गोष्टीपासून आम्ही विरत असलं पाहिजे। आणि विरत राहून आम्ही स्वतःला परिशुद्ध करायचं असतं, पण परिशुद्ध झाल्यानंतर किंवा परिशुद्ध होण्याच्या प्रोसेस मध्ये असताना आम्ही पंचशिलाचं हनन सामूहिक जीवनामध्ये होता कामा नये, वैयक्तिक जीवनामध्ये होता कामा नये, त्याचप्रमाणे तो सामूहिक जीवनात होता कामा नये याची दक्षता घेत घेत जगणे म्हणजे धम्म मार्गावर आरूढ असणे होय। याला जर आणखी शॉर्ट मध्ये जर सांगतो म्हटलं तर असं सांगता येईल की जीवन जगत असताना अशा प्रकारे जीवन जगावं, अशा प्रकारे जीवन जगावं की स्वतःला तर दुःख होणार नाही, पण आपल्याद्वारे इतरांनाही दुःख होणार नाही याची दक्षता, याची सावधगिरी घेत घेत जीवन जगणे म्हणजे धम्म मार्गावर आरूढ असणे होय, म्हणजेच सन्मार्गावर आरूढ असणे होय। मग जीवन असं असलं पाहिजे। आणि जीवन जगत असताना विश्वात असं काहीच नाही आहे की ज्याचा आपण गर्व करावं, घमंड करावं, अहंकार करावं। गर्व, घमंड, अहंकार याचं पोषण करण्यासाठी आपलं जीवन असू नये, तर जीवन असलं पाहिजे आपल्या गरजापूर्तीसाठी आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी आपलं जीवन असलं पाहिजे। आपल्या गरजापूर्तीसाठी आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी आपलं जीवन असलं पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्या व्यक्तिगत जीवनाप्रती काही कर्तव्य आहे,
त्याचप्रमाणे पारिवारिक जीवनाप्रती आपले काही कर्तव्य आहेत, सामाजिक जीवनाप्रती आपले काही कर्तव्य आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्राप्रती सुद्धा आपले काही कर्तव्य आहेत। या राष्ट्राने आपल्याला 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे। मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे असं तुम्ही लोक म्हणता, परंतु तुम्हाला राजा होण्याचा हक्क सुद्धा दिलेला आहे। तुम्ही कुणाला मतदान करून तुम्ही निवडून आणू शकता किंवा स्वतः उभं राहून तुम्ही स्वतःला मत देऊ शकता, किंवा तुम्हाला रिप्रेझेंट जो करतो तुमची कैफियत जो कोणी चांगल्या प्रकारे ठेवणारा वकील आहे अशा वकिलाला तुम्ही निवडून पाठवू शकता। म्हणजे जर तुम्ही मताचा सदुपयोग केला तर तुमच्या मर्जीने राज्य चालवणारे लोक पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये जाऊ शकतात, परंतु तुम्ही वोटाचा दुरुपयोग केला तर तुम्ही गुलाम सुद्धा होऊ शकता। तुम्ही आजपर्यंत राष्ट्राप्रती असलेले आपले जे कर्तव्य आहेत ते व्यवस्थित न निभावल्यामुळे आज आपण आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या गुलाम झालेले आहोत। मी तर याच्याही पुढे जाऊन म्हणेन की भारत सरकारने ज्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा कायदा पास केला 1982 मध्ये आणि भारतामध्ये 2004 पासून इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये वोटिंग होतो, हॅक केल्या जातात आणि वोटिंग मशीना पळवल्या जातात, आवश्यकतेपेक्षा जास्त मशीना येऊन ठेवल्या जातात, आणून ठेवल्या जातात आणि इलेक्ट्रॉनिक्स मशीन मध्ये रिमोट कंट्रोलच्या द्वारे चेंज होतो। हे सायंटिफिक ऑफिसरचं म्हणणं असताना देखील भारत सरकार ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळा करून नकली लोकांची सरकार बसवत आहे आणि हे आम्ही डोळ्याने पाहतो। याचा अर्थ असा की ईव्हीएमच्या माध्यमातून जी सरकार बनलेली आहे या देशामध्ये ती नकली लोकांची सरकार आहे असं जर म्हटलं तर वाईट होणार नाही। मग असं का होतो? आमच्या मताची चोरी का होतो? जर आमच्या मताची चोरी होत असेल तर मग आम्ही आमच्या गणतंत्राचं म्हणजे लोकशाहीचं रक्षण कसं करू शकतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वयाचे 60 वर्ष लावले फक्त देशाचं लोकतंत्र निर्माण करण्यासाठी। या देशामध्ये सांसदीय सांसदीय लोकतंत्र निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वयाचे 60 वर्ष लावलेले आहेत। ते लोकतंत्र आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही, आमच्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाची ती फलश्रुती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत ती संधी उपलब्ध झाली आणि बाबासाहेबांनी देशाचा संविधान लिहून समता, स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय हे सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य इस्टॅब्लिश करण्यासाठी या देशाचं संविधान दिलेलं आहे आणि समता, स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय इस्टॅब्लिश करणे या देशामध्ये हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं, आंदोलनाचं अंतिम ध्येय आहे। हे ध्येय पूर्ण करण्यासाठी महाकारुणिक तथागत बुद्धाचा धम्म हा सहाय्यक आहे। कारण लोकतंत्र तेच लोक वाचवू शकतात जे समता प्रिय आहेत, स्वतंत्रता प्रिय आहेत, न्याय प्रिय आहेत, बंधुभाव प्रिय आहेत असे लोक लोकतंत्र वाचवू शकतात। मग अशा लोकांची उत्पत्ती या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे आणि जर चांगल्या लोकांची उत्पत्ती या देशात व्हावी तर मग तसं कल्चर निर्माण करावं लागतं, तशी संस्कृती निर्माण करावी लागतं, जी संस्कृती समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्यायाचा पुरस्कार करेल अशी संस्कृती निर्माण करावी लागतं आणि ही संस्कृती निर्माण करण्यासाठी एका महापुरुषाची विचारधारा आवश्यक होती आणि ते महामानव, महापुरुष त्या काळात जन्मास आलेले महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत,
ज्यांची शिकवण अशा प्रकारचं कल्चर निर्माण करण्यासाठी सहाय्यक होतं, ज्या कल्चर मधून सहजासहजी सहजी समता, स्वतंत्रता, बंधुभाव, न्यायप्रिय लोक निर्माण होतात आणि ते देशाचं लोकतंत्र वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सहाय्यक होतात. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केल्यानंतर आणि बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केल्यानंतर आमच्या सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. आणि जर होत नसेल तर धम्म चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तज्ञ व्यक्तीच्या सानिध्यात आपण आलं पाहिजे, तज्ञ व्यक्तींच्या सानिध्यात बसलं पाहिजे आणि विचारपूस करून एका एका शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धची शिकवण ही फक्त आध्यात्मिक नाहीये, हे आपल्या मनातून काढून टाका की फक्त ही एक आध्यात्मिक शिकवण आहे भगवान गौतम बुद्धाची, हे डोक्यातून काढून टाका. ज्याप्रमाणे ती व्यक्तिगत जीवनामध्ये क्रांती करवणारी शिकवण आहे, त्याचप्रमाणे ती सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, संपूर्ण मानवी जीवनाशी रिलेटेड असलेल्या सर्व विषयामध्ये क्रांती आणणारी शिकवण आहे. आणि त्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. मी या ठिकाणी दीर्घ वेळ घेणार नाही. विषय असा आहे की धम्मावर जास्त चर्चा होऊ द्या. धम्म म्हणजे काय? मोठा सुंदर शब्द आहे. धम्म मोठा सुंदर शब्द आहे, आम्ही अंगीकार केलेला आहे. तर प्रथम बुद्ध म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मी असं समजतो की तुम्ही सगळे 10व्या वर्गात शिकणारे पोरं आहात, तुम्ही सगळ्या महिला 10व्या वर्गात शिकणारे आहात असं समजून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. असं समजा की ज्या माणसाला मानवी जीवनाशी रिलेटेड असलेल्या सर्व दुःखावर उपाय माहित आहे, नुसतं उपाय माहित आहे एवढंच नव्हे तर त्यांनी तो उपाय अंगीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करत आहे, असा व्यक्ती म्हणजे बुद्ध. अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये ज्या माणसाला मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व दुःखाची जाणीव आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग माहिती आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग तो इम्प्लिमेंट करत आहे, असा व्यक्ती म्हणजे परमज्ञानी. अशा व्यक्तीला आपण बुद्ध म्हटलं पाहिजे. आणि बुद्ध व्यक्ती जे काही बोलेल, जे काही सांगेल ते बहुजन हितासाठी आणि बहुजनांच्या कल्याणासाठीच सांगेल. तर बुद्ध पुरुषांनी जे जे व्यक्त केलेलं आहे, जे जे सांगितलेलं आहे, त्यांचा उपदेश आहे, त्याला धम्म म्हणतात. बुद्ध पुरुषांच्या द्वारे दिला गेलेला उपदेश म्हणजे धम्म. या धम्माला अंगीकार करून जे जे लोक सामाजिक जीवनामध्ये विहार करतात अशा लोकांच्या समूहाला संघ म्हणतात, जे काशाय वस्त्रधारी आहेत, जे काशाय वस्त्रधारी आहेत आणि धम्माला अंगीकार करून सामाजिक जीवनामध्ये विहार करतात, समाजामध्ये जातात, लोकांमध्ये जातात आणि त्याचं दुःख दूर करण्यासाठी सहाय्यक होतात. अशा लोकांचा समूह, अशा व्यक्तींचा समूह म्हणजे भिक्खू संघ होय, जो काशाय वस्त्रात असतो. आता आपण बुद्ध बी समजून घेतला, धम्म बी समजून घेतला आणि संघ बी समजून घेतला, तर आपण प्रज्ञा म्हणजे काय हेही आपण समजून घेतलं पाहिजे. तर प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे काय? ज्यामध्ये धारणा, भ्रम, अंधविश्वास, रूढी परंपरा आणि गैरसमज, समज, पूर्वसमज नसताना प्राप्त झालेली जाणीव म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? जेव्हा धारणा, भ्रम, अंधविश्वास, रूढी परंपरा, पूर्वग्रह, पूर्वसमज नसताना प्राप्त झालेली दृष्टी म्हणजे प्रज्ञा. अशी प्रज्ञा म्हणजे अशी जाणीव, असा अनुभव ज्या माणसाला प्राप्त झालेला आहे तो व्यक्ती काय? प्रज्ञा. अशा प्रज्ञावान व्यक्तीच्या द्वारे नेहमी करुणा निर्माण होईल.
दया आणि करुणा या शब्दामध्ये अंतर आहे. दया आणि करुणा या शब्दामध्ये अंतर आहे की समजा तुमच्याकडे खूप कपडे आहेत आणि थंडीचे दिवस आहेत, तुमच्याकडे उलनचे कोट आहेत, उलनचे पॅन्ट आहेत आणि तुमच्या दारामध्ये एखादा व्यक्ती म्हणतो की माई मला फार थंडी लागतो आहे, एखादं जुनं बाबांचं पॅन्ट किंवा कोट असेल तर दान करा मला. पण तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि थोड्या वेळानं एक पॅन्ट कोट घेऊन येता आणि त्याला देता. त्याची टेम्पररी गरज भागली, परमानंट गरज भागली का नाही, त्याची टेम्पररी गरज भागली. आता हे टेम्पररी गरज भागली, हे जे केलेलं कार्य आहे हे दयेपोटी केलेलं आहे. तो थंडीने ठाटरत होता, त्याला थंडीने लागू नये म्हणून तुम्ही कोट आणि पॅन्ट दिला, ही दया झाली. पण याला मागण्याची पाळीच येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे करुणा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बरेच टाय होते, बरेच कोट होते, बरेच पॅन्ट होते आणि बूट तर भरपूर होते त्यांच्याकडे. परंतु दिल्लीला राहत होते आणि दिल्लीला राहत असताना त्यांच्याकडे उलनचे कपडे होते. परंतु त्यांनी आपल्या जवळचे काही कोट दान केले असा पुरावा नाही, एखादा पॅन्ट दान केला बाबासाहेबांनी असा पुरावा नाही. पण हजारो लाखो लोक सुटाबुटात राहतील, चांगले गरम कपडे घालतील, प्रत्येक काळामध्ये स्वतःचं रक्षण करतील, अशी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी केली. ही व्यवस्था म्हणजे करुणा, हे लक्षात. करुणा कशाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा म्हटलं अरे लेका हो कमी ना हो, तुम्ही मेलेले ढोर ओढणं बंद करा, तर काही महार गेले बाबासाहेबांकडे, म्हणाले बाबा कसं म्हणता तुम्ही, आम्हाला मेलेले ढोर ओढाले मनाई करता, तुम्हाला माहिती आहे का कातड्याचा भाव काय आहे म्हणून? लई कमाई आहे मेलेले ढोर ओढल्याने. बाबासाहेब म्हणतात नालायका मूर्खा, जेवढं सांगितलं तेवढं कर. अरे जे काही मिळकतीतून पैसे मिळतील कातळ विकल्यानंतर, त्यापेक्षा तुझा दर्जा महत्वाचा आहे, तुझी प्रतिष्ठा महत्वाची आहे, तुला मिळणारा मान सन्मान हा महत्वाचा आहे. आणि म्हणून हे सोड, जे काम केल्याने समाज व्यवस्थेमध्ये आपला दर्जा निर्माण होत नाही, आपली प्रतिष्ठा निर्माण होत नाही, आपला मान सन्मान कायम होत नाही, असे काम करायचे नाही. म्हणून मी सोडायला सांगतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांना सांगितलं की असली कामं करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं खरं, पण त्या लोकांची कमाई वाढेल, अर्निंग वाढेल, त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढेल, असं कार्य बाबासाहेबांनी करून ठेवलं. याला म्हणतात करुणा, याला म्हणतात करुणा. आणखी सोपं करून सांगतो तुम्हाला की मेलेल्या ढोराचा मांस खाऊ नका रे, पण 800 रुपये किलोचं मटण घेण्याची तुमची अवकात बनवली ना, याला म्हणतात करुणा. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म जो दिला हा उगीच दिला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑब्जेक्ट होतं, त्यांचं ध्येय होतं ते 3. बाबासाहेब म्हणतात की तुमची लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड हाय असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमची उच्च विचारसरणी असली पाहिजे, उच्च विचारसरणी असली पाहिजे, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड तुमचं हाय असलं पाहिजे. आणि आपल्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्डला मेंटेन करण्यासाठी इकॉनॉमिकल सोर्स रिसोर्सेस हे लीगल आणि समाज मान्यता प्राप्त असले पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. याचा अर्थ काय आहे की आम्ही किती दिवस कसे जगतो हे महत्वाचं नाही, आम्ही स्वाभिमानाने जगलं पाहिजे, माना सन्मानाने जगलं पाहिजे, आदर प्राप्त करून जगलं पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही कुणाचे तरी आदर्श असावेत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेबांनी सुंदर गोष्ट सांगितली बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये. बाबासाहेब म्हणतात की जगामध्ये 2 प्रकारचे पतित असतात, जगामध्ये 2 प्रकारचे पतित असतात. एक पतित ते ज्यांच्या पुढ्यात कसलाही आदर्श नाही, कसलंही मापदंड नाही. आपण पुढे जात आहोत की मागे येत आहोत, आपण वर जात आहोत की खाली जात आहोत, आपली तरक्की होत आहे की अवनती होत आहे, हे चेक करण्यासाठी आपल्याकडे मापदंड असला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पुढे चालून काय म्हणतात
की ज्या पतितांच्या पुढ्यात एखादा मापदंड असतो तो पतित आपल्या पतिता अवस्थेतून वर येऊ शकतो, आणि ज्या पतिताच्या पुढ्यात कसलाही मापदंड नसतो ते पतित ते कधीही पतिता अवस्थेतून वर येऊ शकत नाही, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून प्रत्येकांच्याकडे मापदंड असलं पाहिजे. आपण पुढे जात आहोत की मागे येत आहोत, तरक्की करत आहोत की अवनती करत आहोत, आपला विकास होत आहे की अधोगती होत आहे, हे चेक करण्यासाठी आपण तो मापदंड लावला पाहिजे. आणि तो मापदंड काय असावा असं जर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं तर बाबासाहेब म्हणतात पंचशील हे मापदंड आहे. पंचशील हे मापदंड आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. सोबतच ही गोष्ट सांगत असताना बाबासाहेब आणखी एक गोष्ट सांगतात की ज्यांच्या पुढ्यात एखादा आदर्श असतो ते व्यक्ती उन्नती करू शकतात, तरक्की करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन पुढे आणलं त्या आंदोलनातून अनेक आदर्श आम्हाला प्राप्त झालेले आहेत. उदाहरणामध्ये शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती आई सावित्री फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर असे महान आदर्श. आणि आणखी जर आपण खोल्यामध्ये गेलो किंवा मागे गेलो तर महामाया, महाप्रजापती, विशाखा, संघमित्रा हे आदर्श आपल्या डोळ्यापुढे आहेत. मी एक वडील पण आहे, तुम्हा लोकांचा गुरु जरी असलो परंतु कुणाचा तरी वडील पण आहे. आणि एक वडील या नात्याने मला जो काही अनुभव आहे तो अनुभव मी शेअर करू इच्छितो. तो असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी क्रांती केली बाबासाहेबांनी, ही क्रांती का करू शकले याचं एकमेव कारण त्यांनी स्वतःला वडिलाच्या ठिकाणी ठेवलं आणि म्हणून एवढी मोठी क्रांती करू शकले. आम्ही मात्र स्वतःला वडिलाच्या ठिकाणी ठेवत नाही आणि म्हणून आम्ही योग्यपणे आपल्या क्रांतीला यशस्वी करू शकत नाही किंवा क्रांती पुढे नेऊ शकत नाही. याचं एकमेव कारण आम्ही कधीच स्वतःला वडिलाच्या ठिकाणी ठेवत नाही, आम्ही लेकराच्या ठिकाणी ठेवतो. आणि लेकरांना मग सगळं माफ असतं. आधी काय गोष्ट लक्षात, पण वडील बनून आम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, बाप बनून आम्ही जगलं पाहिजे. जर का डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी आम्ही पैदा न होता, रमाबाईच्या पोटी पैदा न होता, त्यांनी आम्हा सगळ्या शेमड्या लोकांना आपला लेकरू समजलं. बाबासाहेबांनी, रमाबाईंनी आम्हा सगळ्या लोकांना आपला लेकरू समजलं. आणि लेकरू समजून जेव्हा की आमचा जन्म त्यांच्या घरी झाला नाही, आमचा जन्म राजगृहात झाला नाही, आमचा जन्म रमाबाईच्या पोटी झाला नाही, तरी पण त्यांनी आम्हाला लेकरू समजून आमच्या हक्क अधिकारासाठी संपूर्ण जीवन त्यांनी प्राणपणाला लावलं. पण आमची जी लेकरं आहेत, आम्ही गृहस्थी जीवन जगत असताना ज्या काही लेकरांना जन्म दिलेला आहे त्या लेकरांच्याच हक्क आणि अधिकारासाठी जर आम्ही अवेअर नसू, अलर्ट नसू, सावध नसू तर आम्ही बाप होऊ शकत नाही. आई वडील लोक म्हणतील आम्हाला, पण वास्तविक जर पाहिलं तर फक्त लेकरांना जन्म देणारे आम्ही आई वडील आहोत. एक मशीन प्रमाणे आहोत, मशीनीशिवाय काहीच नाही. आमच्या भावना ह्या केव्हाच्याच संपलेल्या आहेत. आम्ही आमच्या लेकरा बाळांना भर तरुणपणामध्ये बेरोजगार होताना पाहत आहोत. वेल क्वालिफाईड आमचे लेकर झालेत, PG झालेत, PhD झालेत, MPhil झालेत, बेरोजगार आहेत. ग्रॅज्युएट होऊन पडलेले आहेत, 35-35 वर्षाचे सोंडे झालेले आहेत आणि ते बेरोजगार आहेत. ते बेरोजगार का आहेत? या देशाच्या सरकारने तुमच्या पोराबाळांचे हक्क नाहीसे केलेले आहेत आणि सम्यक आजीविका प्राप्त करण्याच्या संधीपासून वंचित केलेला आहे. आणि आम्ही बापे लोक मात्र मस्त मजेत आहोत. हा आमचा मजेशीरपणा हा सत्यानाशाचं कारण ठरेल. म्हणून वेळीच येणाऱ्या पिढींच्या हक्क अधिकारासाठी आम्ही तत्पर झालं पाहिजे, आम्ही लढलं पाहिजे, आम्ही वैचारिक संघर्ष केला पाहिजे, सामूहिकपणे संघर्ष केला पाहिजे. आणि ही संघर्ष करण्याची परिभाषा आम्हाला भगवान गौतम बुद्धापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जे काही महापुरुष झाले त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून संघर्ष केल्याने मनुष्य हा नवीन होत जात असतो. संघर्ष केल्याने त्याचा विकास होतो, त्याच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होतो. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात 3 प्रकारचे आरोग्य आहेत. तथागत बुद्ध म्हणतात
तीन प्रकारचं आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य. हे तीनही प्रकारचे जे लोक आरोग्य प्राप्त करतात तेच लोक बुद्ध, बाकी सगळे बुद्धू. नमो बुद्धाय. जय हिंद.